नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये डील झालेलं आहे. हे डील मी म्हटलं त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिकली त्याच्यावर सह्या झाल्यात आणि आता प्रत्यक्ष कागदावरचं डील सही करण्यासाठी म्हणून इराणची टीम आणि अमेरिकेची टीम जिनिव्हामध्ये जाणार आहेत आणि स्वाक्षऱ्या तिथे होणार आहेत. तर तुम्हाला आठवत असेल की तर डील आतापर्यंत म्हणजे अगदी हल्ले सुरू झाले तेव्हापासून प्रयत्न चाललेले होते. ट्रम्प साहेबांनी पाकिस्तानला मध्ये टाकलेलं होतं, तुम्ही मध्यस्थी करा. मग पाकिस्तानचे लोक इथून तिथे तिथून इथे आणि आमच्याकडचे सगळे लिबरल्स हे टणाटणा 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 उडून आपल्याला दाखवत होते, बघा पाकिस्तानचा भाव कसा वधारलेला आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना अत्यंत विशेष स्थान मिळालेलं आहे, त्यांच्याशिवाय डील होऊ शकत नाही, ट्रम्प साहेबांचा त्यांच्यावर कसा विश्वास आहे, वगैरे 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 वगैरे. आणि मग नंतर लक्षात आलं की डील करताना दोन कागद होते. एक कागद ते अमेरिकेला दाखवत होते, दुसरा कागद इराणला दाखवत होते. म्हणजे इथून तिथे संदेशवहन सुद्धा नीट चाललेलं नव्हतं. मध्यस्थ हा असा निवडलेला होता ट्रम्पनी. तेव्हा आतापर्यंतचे प्रयत्न हे फेल गेले तर कोणालाही आश्चर्य वाटायला नको. आणि ही शंका जी आहे, ही शंका इस्रायलनी फार पूर्वी बोलून दाखवलेली होती मित्रांनो. त्यांनी काय सांगितलेलं होतं की तुम्ही पाकिस्तानला बाजूला काढा या सगळ्यातून, तर हे डील होईल, अन्यथा डील होणार नाही. एक प्रकारे नेतान्याहू आणि इस्रायल यांनी जो इशारा दिला, तो जो इशारा आहे तो आज खरा झालेला दिसतो. कारण ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी तुम्ही पाकिस्तानचं नाव तरी ऐकलत का? विचार करून बघा तुम्ही. नाहीतर आतापर्यंत म्हणजे ते मुनीर असतील, शहाबाज शरीफ असतील, यांचे नुसते नगारे वाजले असते आमच्या भारतीय मीडियामध्ये. पण चिडीचूप सगळे, कारण कोणाला काही बोलायला वावच ठेवलेला नाही मुळी. त्यांना कुठेही थारा दिलेला नाहीये. आणि हे सगळं कसं झालं तुम्ही म्हणाल की ठीक आहे बाबा ते नाहीये. ह्याचा अर्थ काय, त्यांना लाथ बसली का, त्यांना असे बाहेर काढले गेलेले आहेत का? तर तुम्हाला ट्वीट्स दाखवते काही. ती आता तुम्ही जे.डी. व्हॅन्स म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्रपती, त्यांनी काय म्हटलंय ते बघा. एक प्रकारे ट्रम्प यांनी ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी जे.डी. व्हॅन्सवर टाकली. पुन्हा एकदा पहिल्यांदाही टाकली होती, आता नंतरही टाकली. व्हॅन्सच्या लक्षात आलं पाकिस्तान काय काळबेरं करतोय ते, आणि ते त्यांनी एक प्रकारे ट्रम्प यांच्या कानावर घातलं. त्यानंतर हा बदल झालेला दिसला, कारण आता हात पाचरीत सापडलेला आहे. हे जर का मॅटर लवकर रिझॉल्व्ह झालं नाही तर मध्यावधी निवडणुकीमध्ये फटका बसणार. ही बाब उघड झाल्यानंतर ट्रम्पला सुद्धा एक प्रकारे चालढकल अजूनपर्यंत करत होते ते आता बंद झालं. काय म्हणतायत बघा जेडी व्हॅन्स. अंडर द प्रेसिडेंट्स लीडरशिप देर हॅज बीन अ फंडामेंटल चेंज इन दिस. नाउ वी आर टॉकिंग डायरेक्टली टू द इरानियन सिस्टम. वी हॅव सम गुड रिलेशन्स देअर. So this conversation will succeed because now we are not sending messages through separate back channel, actually talking to them. And when you actually talk to them, you find out what is true and what is false, what things they are serious about and what things they are not. And I would also add to this that actually all the power is in our hands. म्हणजे जेडी व्हॅन्सनी ही जी निगोशिएशनची जी फेज आहे त्या फेजचं किती परफेक्ट वर्णन केलेलं आहे हे तुम्हाला इथे दिसून येईल. जेडी व्हॅन्स काय बोललेत लक्षात घ्या. ते काय म्हणतायत की आम्ही कुठलाही, आता त्यांनी शब्द काय त्याला म्हणतात, सभ्य शब्दात आपल्याला एक प्रकारे सांगितलं की आम्ही कुठलाही मध्यस्थ वापरला नाही. मग आम्ही काय केलं, त्यांच्या मागे कुठलाही बॅक चॅनेल नव्हता. आम्ही सरळ त्यांच्याशी बोलत होतो आणि ते आमच्याशी बोलत होते. त्यांना नेमकी कुठल्या गोष्टीबद्दल ते सिरियस आहेत हे आम्हाला फर्स्ट हँड समजलं. नाहीतर ते परभारे कोणाकडून तरी आमच्यापर्यंत येत होतं. म्हणजे इराणला नेमकी प्राथमिकता कसली आहे ह्याचा आम्हाला पहिल्या काही फेऱ्यांमध्ये थांगपत्ता नव्हता. याची स्पष्ट कबुली जेडी व्हॅन्स इथे तुम्हाला देताना दिसतायत. आणि त्यांनी आणखी एक जी गोष्ट सांगितलेली आहे ती महत्वाची आहे. आणि ती गोष्ट काय बघा, ते काय म्हणतात की आमचे आता चांगले संबंध तिथे प्रस्थापित झालेले आहेत. म्हणजे
आज अमेरिका जी आहे ती इराणशी कोणी मध्यस्थच नव्हता. एक पाकिस्तान सोडलं तर मध्ये तिथे जाऊन बोलणार कोण अशी परिस्थिती होती. तेव्हा आजच्या घडीला आम्ही आमचे काही संबंध तिथे निर्माण केलेले आहेत, हे जे.डी. व्हॅन्स सांगतायत. आणि हे पुढच्या काळासाठी महत्वाचं आहे. डील झाल्यानंतर सुद्धा ही जी रिलेशन डेव्हलप झालेली आहे, तिच्यावरती आधारित अमेरिका पुढचं राजकारण इराणमधलं करू शकते. सो धिस कॉन्व्हर्सेशन विल सक्सीड. या कॉन्व्हर्सेशनला यश मिळेल ह्याची मला खात्री आहे, असं ते म्हणतायत. आम्ही कुठलेही मी जर का तुम्ही आमच्यापर्यंत जे काही खरं खोटं खोटं नाटं सगळं सांगितलं जात होतं, त्या सगळ्यावरती आम्ही मात केलेली आहे. व्हॅन्स काय सांगतायत बघा, की आम्ही जेव्हा थेट संवाद करायला लागलो आणि त्यांना काय हवंय, आम्हाला काय हवंय हे परस्परांना कळायला लागलं. आमच्यामध्ये संबंध चांगले तयार झाले. सलोख्याचे नाही म्हणत मी, पण निदान बाबा फोन करून कॉन्टॅक्ट कोणाला करायचा, एवढी नावं कळली. कदाचित फोन सुद्धा माहिती नसतील आजच्या घडीला. कुठला तरी मध्यस्थ तर आहेच, पण तो मध्यस्थ पाकिस्तान नाहीये, ही गोष्ट खरी आहे. आणि मग अशा ह्याच्यामध्ये जे.डी. व्हॅन्स म्हणतात, की द पॉवर इज इन अवर हँड्स. हा सर्वात मोठा त्यांच्या वाक्यामधला मोठीचा अर्थ आहे, की आजपर्यंत पाकिस्ताननी ह्याचा अर्थ शक्ती जी आहे ती आपल्या हातात मुठीमध्ये धरून ठेवलेली होती. म्हणजे मी बोलीन तेच तू त्याला सांग आणि मी बोलीन तेच मी त्याला सांगणार. हे जे चाललेलं होतं नाटक पाकिस्तानचं, ते सगळं आता बंद झालेलं आहे आणि आमचा मीडिया ह्याच्यावरती चिडीचूप बसलेला आहे. कोण का बोलत नाहीये, की पाकिस्तान का नाहीये? तो जर का इतका महत्वाचा होता आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या त्यांची काय डिप्लोमसी म्हणजे इतकी ग्रेट होती, की संपूर्ण जगामध्ये त्याला कोणी तुलनाच नव्हती. आणि भारतीय डिप्लोमसी जी आहे ती कशी कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकली गेली होती, कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन पडली होती धुळखात. असं जे चित्र निर्माण केलेलं होतं, त्याला हा छेद देणारं चित्र आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा सरते शेवटी वाटाघाटींची शक्ती परत आमच्या हातामध्ये आली. हे सत्य जे.डी. व्हॅन्सनी आपल्याला इथे सांगितलेलं दिसतं आणि ते महत्वाचं आहे. त्याच्या पुढे सुद्धा अजून एक आहे जे मला तुम्हाला दाखवायचंय आणि ते आपण परत एकदा बघू. एक प्रकारे जे.डी. व्हॅन्स जे बोलले त्याच्यावरती शिक्कामोर्तब जो आहे, तो मार्को रुबियोंनी स्वतःच्या कृत्यांमधून, कारवाईमधून करून दाखवला. ट्रम्प यांचा हात दगडाखाली आला. त्यांना कसंही करून डील लवकरात लवकर करणं आवश्यक झालेलं होतं. आणि ते जर का कुठल्या ना कुठल्या कारणाने लांबवलं असेल, तर त्यांनी सुद्धा सतलामसलत केली असेल. जे.डी. व्हॅन्स असतील, त्यांनी त्यांना सावध केलं असेल, की पाकिस्तानला बाजूला करा. इस्रायल पण तेच म्हणतो आहे. रुबियोंनी सुद्धा व्हॅन्स तर स्वतः गेलेले होते इस्लामाबादमध्ये. त्यांची फर्स्ट हँड एक्सपिरियन्स महत्वाचा होता. तेव्हा ते लक्षात घेऊन रुबियोंनी पहिलं काय केलं असेल, तर ती सूत्र ट्रम्पनी इतरांच्या हातातून काढून रुबियोंच्या हातामध्ये दिली. त्यांनी पहिलं इस्लामाबादला वगळलं, की पाकिस्तानची इथे आता ढवळाढवळ नकोय आम्हाला. त्यांची जी काही चाललेला आहे उद्योग, हा पहिला थांबवला पाहिजे. त्या त्यांनी सेंटर इस्लामाबाद मधून पहिलं दोह्याला नेलं. मध्यस्थी दोह्यातून सुरू झाली. दोहा, कतार हा जास्त रिलायबल आहे, हे रुबियोंच्या लक्षात आलं असेल. त्यानुसार त्यांनी कामं केली. आता पाकिस्तानला डबल गेम खेळायला फारसा वाव उरला नाही. हे काय करत होते? ज्या वेळेला निगोशिएशन चालू होती, त्यावेळेला मीडियामध्ये पुड्या सोडायच्या. आता बघा, आता या बाजूनी ही अट टाकलेली आहे आणि दुसरी बाजू जी आहे ती हे असं म्हणते आहे. हे बघा, ट्रम्प कसे अडचणीत आलेले आहेत आणि इराण कसा वरचढ झालेला आहे, वगैरे वगैरे ज्या सगळ्या कथा रंगवून सांगितल्या जात होत्या मीडियामध्ये, त्या सगळ्या पुड्या सोडणारा हा पाकिस्तान होता. आणि ह्या पाकिस्तानमधून तिथे सोडल्या जात होत्या. प्रत्यक्षात काय व्हायचं? जे वाटाघाटीसाठी लोक बसलेले आहेत, त्यांच्यासाठी त्याच्यामुळे अडचणी तयार होत होत्या. कारण जेव्हा पब्लिकमध्ये एखादा स्टॅन्स जातो, त्याच्यानंतर तुम्हाला वाटाघाटीत जर का दुसरं काही तुम्ही मान्य करायचं ठरवलं, तर ते कसं करणार? ते करायला वाव कमी राहतो मग, कारण पोझिशन हार्डन केल्यासारखं होतं. तेव्हा पाकिस्तानचा हा जो डबल गेम आहे, हा डबल गेम रुबियोंनी ओळखला आणि त्यांना बाजूला केलं. दुसरी गोष्ट अशी, की एक प्रकारे
पाकिस्तानला खेळवता येत होतं, कारण पाकिस्तान कोणाच्या हातातून खेळत होता? अर्थातच जॉर्ज सोरोसच्या हातातून खेळत होता. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, ट्रम्प अडचणीत यावेत ही जॉर्ज सोरोसची इच्छा आहे. आणि म्हणून तो ट्रम्पला अडचणीत आणायचं, तर पाकिस्तानला हाताशी धरा. मग पाकिस्तान हा सोरोस प्रणीत ज्या मीडिया आहेत त्यांच्याकडे ती सगळी माहिती पुरवत होता. हे सगळं चित्र होतं. याला सगळ्याला चाट बसली. हेच त्यांना कतारमध्ये का नाही करता आलं? कारण कतारची आर्थिक कुवत आहे. कतारला वाकवणं हे जॉर्ज सोरोसला इतकं सोपं नाहीये. तेव्हा कतारमध्ये ज्या टॉक्स चाललेले होते, वाटाघाटी होत्या, त्याच्या बातम्या बाहेर यायचं बंद झालं, हे लक्षात घ्या. त्या बातम्या बाहेर यायचं लक्षात झाल्यानंतर आता तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसते आहे. करार होणार याची खात्री सगळ्यांना पटलेली होती. आणि या बातम्या कशा बंद झाल्या, म्हणजे तुम्हाला वाटेल की ही परत कदाचित अतिरंजित कथा आहे. तर तसं नाहीये, लक्षात घ्या. बातम्या कधी बाहेर यायला लागल्यात, आता परत एकदा मीडिया बोलायला लागला. बघा इराण कसा जिंकलेला आहे. ह्या 14 अटी आहेत. ह्या 14 अटी ज्या आहेत, ह्याच्यावरून तुम्हाला दिसेल इराण जिंकलेला आहे आणि अमेरिका हरलेली आहे म्हणून. अमेरिका हरली का नाही, इराण जिंकला का नाही, हा वाद आपण नंतर करू. 14 अटी ह्यांना दिल्या कोणी? डॉक्युमेंट दिलं कोणी ह्यांना? अमेरिका काय इतकी दूधखुळी आहे की करारावर सह्या करायच्या आधी प्रसिद्धीला देईल? की इराण दूधखुळ आहे? इराणही दूधखुळा नाहीये आणि अमेरिकाही नाही. दोघांनाही करार आत्ताच्या क्षणी हवा होता. मग अमेरिकेला आता जी सद्बुद्धी सुचली ती आधी सुचलेली नव्हती. आणि मग एक प्रश्न मनामध्ये येतो, की पाकिस्तानचा करता करवता कोण होता? या सगळ्या उंगल्या नेमक्या करत कोण होता? हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा पाकिस्तान जे काही करत होता, डबल गेम करत होता वगैरे. मला खरं म्हणजे एक प्रश्न तुम्ही कधी स्वतःला विचारलात का, की पाकिस्तान हे सगळे डबल गेम कशाला करत होता बाबा? इतका जर का तुमच्यावरती ट्रम्पने विश्वास टाकला होता, तर त्या विश्वासाला तुम्ही उतरा ना, खरे राहा आणि त्याप्रमाणे काम करून दाखवा. तसं काम केलं असतं तर कदाचित ट्रम्पने तुमच्या पदरामध्ये आणखी काही 4 लाभ टाकले असते. मग ते का नाही होऊ शकलं? कारण ते होऊ शकलं नाही, कारण ह्यांचे 2 दादले आहेत. एक दादला आहे अमेरिका आणि दुसरा दादला आहे चीन. याचाच अर्थ असा, की आतापर्यंत जे अग्रीमेंट होण्यामध्ये मध्यस्थ जोपर्यंत पाकिस्तान होता, तोपर्यंत चीन काड्या करत होता. चीन पाकिस्तानला निडलिंग करत होता, की नाही ते आता असं कर, ते तसं कर. मग त्यांना टास्क दिलेला आहे. पुढे काय करायचं पाकिस्तानला कळतं. तेव्हा डील होऊ नये, ते फिझल आउट होईल आणि त्याच्यामध्ये विलंब व्हावा, ह्याच्यासाठी चीन आग्रही होता. आणि चीनला एक माहिती होतं, की ते डील जे आहे ते जितकं लांबलं जाईल, तितकी अमेरिका हवालदिल होईल डील करण्यासाठी. आणि म्हणून तो शेवट जो आहे तो लांबवायचा होता, तो लांबवायचा होता. तर ट्रम्पला सुद्धा दुर्बुद्धी सुचली पाकिस्तानला घ्यायची आणि चीनसाठी पाकिस्तान हे बाहुलं आहे. त्यांनी ते सगळे खेळ कसे केले बघा. आणि तुम्हाला वाटेल, की मी ही तुम्हाला कपोलकल्पित कथा सांगते. तर या दरम्यान एक बातमी आलेली तुम्ही वाचली असेल, की पाकिस्ताननी 6 लँड रूट्स ओपन केले. इराण सोबतचे, म्हणजे पाकिस्तानच्या भूमीतून इराणमध्ये जाण्याचे जे 6 जमिनीवरचे मार्ग आहेत वाहतुकीचे, ते सगळे पाकिस्ताननी खुले केलेले होते. कशासाठी बाबा? ते चीनला मदत व्हावी म्हणूनच ना. म्हणजे चीनकडून शस्त्रास्त्र तिकडे जाणार आणि तिकडून बेकायदेशीर तेल बाहेर काढता येणार. अशा प्रकारची ही सगळी अरेंजमेंट होती. तेवढी फक्त बातमीमध्ये सांगितली गेली नव्हती. पाकिस्ताननी 6 लँड रूट्स ओपन केले, हे जरूर सांगितलं गेलेलं होतं. तेव्हा हे सगळे जी नाटकं आहेत ती कोण करत होतं लक्षात घ्या. त्या पाकिस्तानला एकंदरीतच बसलेली आहे, सणसणीत बसलेली आहे आणि ती बसली त्यानंतर ते चिची करत बाहेर बसलेले आहेत. एक आवाज काढलेला नाहीये कोणी. एक आवाज आलेला नाहीये. हे डील जर का झालं आता 19 जूनला, आज 17 जूनला मी व्हिडिओ करते आहे. आणखी 2 दिवस आहेत. या 2 दिवसानंतर जर का खरोखर स्वाक्षऱ्या झाल्या, तर जी जी काही स्ट्रॅटेजी आखली ट्रम्पनी असेल, जेडी व्हॅन्सनी असेल किंवा मार्को रुबियोनी असेल, ती यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल पाकिस्तानला वगळण्याची. आणि हाच इशारा नेमका नेतान्याहू सुद्धा आणि इस्रायल सुद्धा
अगदी पहिल्या फेरीपासून देत होते की पहिलं पाकिस्तानला बाजूला करा, त्याच्याशिवाय काही होणार नाही. त्याच्यात किती तथ्य आहे हे सुद्धा आता इथे पुढे आलेलं आहे आणि खरं ठरलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.